नमस्कार फ्रेंड्स, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा। तर फ्रेंड्स 5 दिवस झाले माझे ब्लॉग येत नाही आहेत का। त्याचं कारणच असं आहे की माझे आधीचे जे 3-4 ब्लॉग तुम्ही बघितले असणार ते सगळे लग्नाच्या संदर्भात होते। तर लग्नाच्या घाई गडबडीमध्ये मी खरंच नाही ब्लॉग शूट करू शकले, कारण की कामाचं प्रेशर पण खूप होतं, जबाबदाऱ्या पण तेवढ्याच होत्या आणि त्या जबाबदाऱ्यांमध्ये मी मोबाईल हातात घेऊन वगैरे शूट करणं मला योग्य पण वाटलं नाही, कारण की लग्न घर होतं आणि कामाचं खूप प्रेशर होतं आणि दुसऱ्याला सांगणं पण मला योग्य वाटत नव्हतं की सारखं याचं शूट घ्या त्याचं शूट घ्या वगैरे। त्यामुळे मी तुम्हाला डिटेलिंग व्हिडिओ हा नाही देऊ शकत आहे। फक्त काही ज्या क्लिप्स आहेत जिथे भेटला टाईम किंवा मग दुसऱ्याला सांगून वगैरे व्हिडिओ करता आला आहे मला तयार, तर अशा लग्नातल्या छोट्या क्लिप्स मी घेतलेल्या आहे, त्या ॲड केलेल्या आहे। पुढे मी त्या अटॅच करते आणि लग्नाचा शूटचा जो व्हिडिओ तो इथेच एंड होणार आहे। उद्यापासून माझे डेली ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि डेली ब्लॉग तुम्हाला बघायला नाही मिळाले 5 दिवस झाले, त्याच्यासाठी मनापासून सॉरी, खरंच मला माफ करा। उद्यापासून तुम्हाला नक्की डेली ब्लॉग माझे हे बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कसा तरी बनवलाय पण नक्की बघा। लिंगाचा चुडालेली मुंबईवाली खरंच ग बाई, तुला बोलतो परत लागलं ना परत तर इथे चालू झालेला आहे सवाशीणला बांगड्या भरण्याचा मान दिला जातोय। हा प्रत्येक लग्नामध्ये दिलाच जातो की आपल्या ज्या सवाशीण असतात, आपल्या आजूबाजूच्या नातेवाईक वगैरे ज्या असतात त्यांना बोलवून त्यांना हा जे हे त्यांच्या मनपसंतीच्या ज्या पण बांगड्या आवडतील त्यांना आणि जितक्या डझन वगैरे हव्यात तेवढ्या त्या भरल्या जातात। तर फ्रेंड्स मी अशा पद्धतीचा हा जो चुडा म्हणतात ना, नवरीचा असतो ॲक्च्युली चुडा, पण मी अशा हिरव्या बांगड्या आणि मध्ये मोतीच्या बांगड्या टाकून अशा पद्धतीचा बांगड्या भरल्या होत्या। तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कशा वाटतायत माझ्या बांगड्या। आणि मग त्यानंतर इथे ना 5 सवासीण बोलवून ही जी मातनी असते, म्हणजे हा जो काळा मटका याला मातनी म्हटलं जातं, तर 5 सवासीण मिळून याची छानपैकी पूजा केली जाते आणि 5 सवासीण मिळून ह्या मातनीमध्ये 2-2 तांबे ओतले जातात आणि ती पूर्णपणे भरली जाते। आणि मग तिला नंतर एक हळकुंड, सुपारी, 1 रुपया असं नाणं घेऊन एका पांढऱ्या कपड्याला पिवळं केलं जातं आणि ते मातनीला गोल बांधलं जातं। असं 5 सवासीण मिळून मस्त त्याची वाली पूजा केली जाते। हो पहिल्या बसून घ्या, घ्या आज। लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, अतुलरावांसाठी घरदार सोडले। महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून। तू काय सांगू तिला नाही येत असं कसं होईल? मला आठव चांगले आता स्टँडर्ड नाव घेत्या पुरी एवढा वेळ आहे का आठवणे राहिले मला। बरं हिला घेऊ दे आधी, मग तू घे। मी आठवते घे तू पटकन घे। विचार कर। हा बस झालं चल। चंदनाच्या पेटीला सोन्याच्या चुका, विनोदरावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका चुका। माझ्या नाव घेते, नाव घेतले नाव घेते मग ते 4 दिवसापूर्वी जे घेतलं ते घ्या। आठवत नाही ना कोणतं जुळवते नाव आणि मग माझ्या नातू करता नाही विचारलं का तिला आवर त्यांचीच परमिशन होती तेव्हा झालं। हा मग मी जुळवते आता। सासूने दिले आईची माया, नंदेने दिला मैत्रीची छाया, मोठे ननन झाले भाऊ, दीपकरावचं नाव घ्यायला भाऊ कशाला खाऊ। कुदाळी रूपाना दांड खंडन, कुदाळी रूपाना दांड खंडाव नाशिकनी खान खंडाव।
रेडी पैसे नंतर टाकू आपण. पैसे नाही आणले ना आता. लावा लावा लावा. व्हेरी गुड. मग झालं. डोक्यात टाका. ठेवा डोक्यात घाला. डोक्यात आदळा आदळा. हा शंकराच्या पिंडीला बेल वाते वापरून प्रशांत रावांचं नाव घेते तुमचा मानमार राखून. बघूया आमचे रक्त, मराठा आमची जात, बघूया आमचे रक्त. निशाचं नाव घेतो शिवरायचा भक्त. मुलगी झाली तुमच्याच होती. तुमच्या वटी घालेल. नाही तर नाव घेतोय ना ग. तू काय देशील आता? काय घरात यायचंय तू काय देशील? पहिली बेटी घालील. ए प्रशांत असं म्हण. झाली पहिली बेटी घालील तुमच्या वटी. झाली पहिली भेटी घाली तुमच्या वरती. किसा मोकळा कर.